ही आपल्याला सगळी मस्त सगळी तयारी केली रे. वा छान. मला ते चांगलं वाटलं. हो छान वाटते ते. सगळी तयारी झालेली दिसते इथे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपल्या नालंदा बुद्धविहार बार्शी येथे भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आबासाहेब आणि नानासाहेब थोडक्यात माहिती देतील. कृपया आपण ती शांत चित्तेने ऐकावी. नमस्कार, जय भीम सर्वांना. दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आपण नालंदा बुद्धविहार येथील सर्व बंधू आणि भगिनींनो, 26 नोव्हेंबरला आपण शिवसृष्टी या ठिकाणावरून संविधान दिंडी काढणार आहोत. आणि त्या संविधान दिंडीमध्ये सगळे ग्रामस्थ, शाळेचे काही विद्यार्थी, तुम्ही, तुमची मुलं वगैरे शिवसृष्टीला सकाळी यायचं आहे. तिथून आपण रॅली काढतोय. रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ यायचं आहे आणि तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. प्रथमतः सगळ्यांना जय भीम. आत्ताच आबासाहेबांनी पालखी सोहळ्याला आपण यावे याचे आवाहन केलेले आहे आणि त्या कार्यक्रमात आपले गावचे सुपुत्र ओंकार वाहक याचा सत्कार करण्यात येणार आहे. कारण तो विद्यापीठात प्रथम आलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कार्यक्रमाला यावे आणि त्याच कार्यक्रमात संविधानचे पुस्तक देखील वाटप करण्यात येणार आहेत. संविधान म्हणजे हर वक्त हर घड़ी जुबा पर बस एक ही नाम है. हर वक्त हर घड़ी जुबा पर बस एक ही नाम है. बाबा साहब आप जितने भी महान है, संविधान सारे जहां की शान है. आपल्या घरचे माणसं, लेकरं बाळ, शेजारी पाजारी सगळ्याला सांगा की संविधान दिनानिमित्त सगळ्यांनी कार्यक्रमाला हजर राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी एवढी बोलतो. जय भीम. होय झालं का नाही अजून? भाकरी कालवून भुका लागल्यात मला. झालंय स्वयंपाक झालाय, आता भाकरी झाले त्या जेवा, भाजी झाले त्या लेकराला घेऊन जेवा आणि झोपा. भाजी काय केली? भाजी केली हरभऱ्याची, टमाट्याची चटणी केली, भात केलाय. दोरपा कुठे गेली? आली नाही अजून, गेली आता कामाला. लोकांच्यात गेल्यावर कोण लावते? लोक लावतात का लवकर? पुरीचं तर वाटोळ केले सगळं तुम्ही. आता मी काय काय वाटलं केलं ते काय बघू ते असताना बघून दिलंय चांगलं की आता पुढं असं होतंय काय माहित आहे. पुरे भुका लागल्यात मला. काय लाकडं वली आणलाय सा? आता असल्या उन्हाळ्यात काय ओला असतंय वय जळून. फुका मग कळतंय चुलीत जाळ घालायचा. आता मी फुकणार आणि तो भाकरी टाकणार. मग काय करायचं? हा चालतंय. कुठं चालला? हे पोराला शाळेत घालायला चाललोय नाताला. आणि पोराला कशाला इथं आणलं? काय त्याचा बाप 10 रुपयात बोंबलत फिरायला लागलाय. मग आता काहीतरी त्याचं बघावं लागेल का नाही? अगं बाई वहिनी, कशाला आणलं तुमच्या पोरीला इथं? पण कुठं गेले तुमची दुर्पा? गेली खुरपायला ताटेवागाच्या. बरं तुला शाळेत जायचं का इथं? अरे शाळा शिकत नाही ना, तर मग काय बापासारखा बोंबलत फिरतो का रस्त्याने? हा जातो. पण मला म्हणायचंय, तुझ्या आईला तू जा की बापाच्या इकडे राहा, जाऊ. इथं का आहे तो? पण वडील मारतात. कशामुळे मारते आता? माहित नाही. माहित नाही.
बाय वहिनी गावात पोरगी आणल्यावर तुम्हाला काय वाटत नाही का हो, जग नावं ठेवी लाज वाटत नाही का हो थोडी पण? काय करायचं मग दिल्यावर आता मग चांगलं बघून दिलं पण वाटोळ झालं त्याला काय करायचं विलाज आहे का? बाया, गावात किती वहिनी तुम्हाला लोक नावं ठेवतील त्याचं काय बहाणा आहे का नाही तुम्हाला? हो, नाव ठेवतात काय करायचं मग विलाज नाही त्याला. हा नाव ठेवतात आणि त्यांच्या घरी बसतील मग पोरच वाटोळ करायचं का? हा गंपुता त्या तुम्हाला सगळी दुनिया नाव असतील, तुम्ही एवढं मोठं पोरगी दारुड्याला जर दिली तर काय करायचं? मग आता पहिला मग बघितलं त्याचं माडी हवेली गाड्या गोड्या आता पुढं असं निघतो काय माहिती आहे का दारोडा? उद्या हे बी पोरग दारू प्यायचं बापासारखंच. आता काय करायचं विलाज नाही त्याला. बाई, राहू द्या की पोरीला लावा जावा एकड तिथं कशाला ठेवून घेता? गावाकडे लावून सांभाळायचं कोण याला? बरं मग जावा शाळेत घाला, मी बी जाते मायात आईकड, माझं काम आहे वहिनी, मी जाते मायात आईकड, तुम्ही जावा शाळेत. आलो आलो. हो ना तुम्ही होय होय. या 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 आबा या बर या या आबा बसा आबा होय होय नमस्कार. बसा बरं ओंकार हा आबा. आणि आईसाहेब, आजपर्यंत आपल्या गावामध्ये असा एकही मुलगा युनिव्हर्सिटीमध्ये पहिला येऊन त्यानं आपलं नाव महाराष्ट्र लेवलला आणलेलं नाही किंवा राज्यभर नाव केलेलं नाही आणि त्याच्यासाठी आपण तुझा सत्कार ठेवतोय. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या सत्कारासाठी आईसाहेबाला देखील घेऊन यायचं आहे. काय तर आईसाहेबांना का घेऊन यायचं? कारण आईसाहेबाचा सत्कार त्या ठिकाणी होणार आहे, आईसाहेबाचाही तुझ्यासोबत. आणि आपल्या गावामध्ये जेवढे काही विद्यार्थी आता शाळा शिकत आहेत, तो सत्कार तुझा बघितल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपणही ओंकारसारखं शिकलं पाहिजे, आपणही ओंकारसारखं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं आलं पाहिजे. पुन्हा परत ती मुलं डॉक्टर होतील, कोण इंजिनियर होतील, वकील होतील किंवा आणखीन काही अधिकारी होतील मोठे मोठे. आणि आईसाहेब मूळ कारण तर तुम्ही आहे. कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाताने घडवले तसं तुम्ही ओंकारवर सगळे चांगले संस्कार केले आणि त्या संस्कारामुळे तो बिचारा शिकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती पूर्ण जगाचा उद्धार करी. आता तुम्ही बघताय की ग्रामपंचायत सदस्य महिला आहे, आमदार महिला आहे, नगराध्यक्ष महिला आहे, राष्ट्रपती महिला आहे, पंतप्रधान महिला आहे. कारण तुम्ही येणं आवश्यकच आहे. का? कारण तुमचा आदर्श बाकीच्या महिला घेणार आहेत काय, आणि तुमचा आदर्श घेऊन त्यांनी पण आपल्या मुलावरती तसे संस्कार करून मुलं घडवणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही दोघंही उपस्थित राहायचं. आई आता आपण एवढं सांगितलंय म्हणल्यावर तू चलच. पण मी काय म्हणतो नाना आबा, सत्कार कशाला उगीच? सत्काराचा खर्च सगळा नानासाहेब करणार आहे, त्याच्यामुळे तू काळजी करायची काही कारण नाही. हा मी आहे की मी करतो खर्च. मी बी तुझ्या पाठीशी आहे, गावाली तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे तू काय घाबरू नको. तू तुझ्या शिक्षणावर लक्ष ठेव आणि काहीतरी मोठं अजून करून दाखव. नाही, मी आबाचा आतापर्यंत कधी शब्द मोडला नाही आणि कधी मोडणार पण नाही. आणि त्याचाच फायदा तुला झालेला आहे, 100% झाला. आणि काय करूया, तुम्ही दोघंही मिळून यायचं त्या दिवशी सत्काराच्या. बरं. येऊ. नमस्कार.